नमस्कार. आपलं ट्रेंडिंग न्यूज अमरावतीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी आपल्या संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या चौक मध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी बडनेरा विधानसभा आणि अमरावती विधानसभा याची निवडणुकीची मतगणना या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि भरपूर असे समर्थक या ठिकाणी जमा झालेले आहेत आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आणि त्यांच्या जल्लोषमध्ये सहभागी होण्यासाठी. भरपूर मोठी जनता या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे इथे पोलीस प्रशासन जे आहे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि अमरावतीमध्ये आणि बडनेऱ्यामध्ये जे चर्चा सुरू आहे, कोणी वर जात आहे, कोणी खाली येत आहे, कोणाची संख्या मोठी होत आहे, कोणाची संख्या लहान आहे, अशा प्रमाणामध्ये खूप चर्चा होत आहे. पण एक्झॅक्टली आपल्याला कळत नाही आहे की कोण निवडून येईल अमरावतीमध्ये बडनेऱ्यामध्ये. त्यांचं जे आहे ते सायंकाळपर्यंत आपल्याला सर्व ज्या निवडणुकीचा जो रिझल्ट राहील तो सायंकाळपर्यंत आपल्याला दिसूनच येईल. पण तत्पूर्वी भरपूर असे या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांचं आपल्या उमेदवाराबद्दल वेगवेगळं मत आहे की कोण येईल. त्यांच्या मनामध्ये वेगळं आहे आणि मतदारांच्या मनामध्ये वेगळं आहे. अशा प्रमाणामध्ये वेगवेगळी चर्चा आणि वेगवेगळे निर्णय या ठिकाणी दिसून येत आहे. आणि आपण सायंकाळपर्यंत बघणारच आहोत की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती विधानसभेमध्ये आणि बडनेरा विधानसभेमध्ये कोण निवडून येईल आणि कोण या ठिकाणी आपल्या विजयाचा गुलाल उडवेल. धन्यवाद. ट्रेंडिंग न्यूज अमरावती. जाणून घेऊया की अमरावतीमध्ये जनतेला काय वाटते की कोण निवडून येणार. कोण वाटते आपल्याला जनतेला निवडून येणारे म्हणजे 100% आम्हाला असं वाटते की सुरुवात कोणते रिपीट होणार आहे. कारण की त्यांचं विकास कामे इतके आहे की सर्वांना म्हणजे लाडकी बहीण योजना तर त्यांना निश्चितच लाभ भेटणार आणि सुलभाताई खोडके आमचे निश्चित 100% येणार आम्हाला असं वाटतं. तुम्हाला काय वाटते. अलीम पटेल नवीन चेहरा. आपको क्या लगता है. अभी बडनेरा कोण वाटते आपल्याला. रवि आपली अमरावतीमध्ये आपको क्या लगता है कोण आएगा जिनसे. अलीम पटेल. अच्छा अलीम पटेल. आपल्याला काय वाटते कोण आएगा चुन के. आप बताओ कोण आ सकता है. आपको नहीं पता. आणखी खूप सारी जनता या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपल्याला काय वाटते कोण येणार निवडून अमरावतीमधून. आणखी इथे खूप सारी जनता आहे. काय वाटतं सर आपल्याला कोण येणार निवडून. बीजेपी सरकार. यांना डायरेक्ट सरकारच पाहिजे. या ठिकाणी भरपूर सारे अपक्ष सुद्धा उभे आहेत आणि आपण अपक्षाबद्दल आणि खूप सारे असे आपले आहेत. आपको क्या लगता है भैया कौन आएगा चुनकर अमरावती में. अच्छा आपका बिजनेस कैसा चल रहा है. अच्छा चल रहा है. आपको क्या लगता है कौन आएगा चुन के अमरावती में. अलीम भाई पटेल. खूप सारी जनता आहेत त्यांना पण विचारू आपल्याला काय वाटते अमरावतीमध्ये कोण निवडून घेतली. आपल्याला अलीम पटेल. आपको सुनील देशमुख. आपल्याला कोण वाटते कोण निवडून येईल. अलीम पटेल. डॉक्टर अलीम पटेल 20,000 की लीड से. अरे वाह वाह वाह. आपको क्या लगता है भैया कोण आएगा चुनकर. सुनील देशमुख. भरपूर असे नावं आहेत. सुनील देशमुख चौथे नंबर. अभी पेढा खुलने के अभी बाकी आहे. इलेक्शन खूप सारे असे या ठिकाणी बसलेले आपले मतदार आहेत त्यांना विचारू कोण येऊ शकतं निवडून. अलीम पटेल येऊ शकतात म्हणतात. या ठिकाणी अजून काय कोण आहे तुम्हाला काय वाटतं. सांगता नाही येत. यांचा अंदाज बरोबर नाही वाटत आहे. अजून बाकी अजून मतमोदी बाकी आहे. माहीतच पडेल आपल्याला. काका आपल्याला काय वाटते कोण निवडून. त्यांचाही अंदाज नाही आहे. बघूया आपण. भरपूर इथं अजून मतदार आहेत त्यांना पण विचारू की कोण येऊ शकतात निवडून. आपको क्या लगता है कोण आएगा चुनकर. अंदाजा नहीं लग रहा है. क्यों. आपको विकास नहीं दिखता इधर. इसलिए कंफ्यूजन कर रही. ओके कोई बात नहीं. इधर हो रहे स्टूडेंट दिख रहे स्टूडेंट. आपको क्या लगता है भैया कौन आएगा. अलीम पटेल. अलीम पटेल जी का बहुत नाम चर्चे में आ रहा है यहाँ पर. लेकिन अभी पता चलेगा जो शाम तक की पूरी गणना होंगी उसके बाद में ही पता चलेगा कि कौन आएगा चुनकर. और बहुत सारे यहाँ पे मतदार हम बात करेंगे. आप बताइए आप कौन आएगा चुनकर. अलीम पटेल. आप बताइए अंकल कौन आएगा चुनकर. के हिसाब से तो अलीम पटेल आगे दिख रहा है. आने की इच्छा भी होती है. बहुत नाम चर्चे में आ रहा है अलीम पटेल जी का यहाँ पर. या ठिकाणी जनता झालेली आहे आणि आपल्या
उमेदवाराला मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी युवा वर्ग सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. युवा वर्गामध्ये जोश आहे की आपला उमेदवार या ठिकाणी निवडून यावा. असे प्रत्येक युवा वर्ग या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी उभा आहे आणि आपण त्यांचं मत या ठिकाणी घेऊ की त्यांना काय वाटते. क्या लगता है भैया आपको कि अमरावती में कौन चुन के आ सकता है? अलीम पटेल. और कोई नहीं? दूसरा ऑप्शन नहीं. आपको क्या लगता है? अलीम पटेल. आपको? अलीम पटेल. या ठिकाणी सर्व जनतेला आणि इथल्या सर्व युवा वर्गाला अलीम पटेल हे नाव खूप चर्चेत आहे आणि आता गणना सुरू आहे. नंतर सायंकाळपर्यंत निर्णय लागेलच. तरी भरपूर या ठिकाणी आपले अजून मतदार आहेत त्यांच्याशी आपण अजून वार्ता करू ना की आपको अलीम पटेल जी चाहिए. ज्यांनी आत्तापर्यंत देशाची सेवा केली खऱ्या अर्थाने ते समाजसेवा करू शकतात असं आमचं मत आहे. ते लेफ्टनंट कमांडर पण आहे, वेल एज्युकेटेड आहे, डॉक्टर पण आहे आणि समाजसेवेमध्ये मागच्या काही काळापासून ते चालू आहे. आणखी भरपूर या ठिकाणी आमचे जे वयस्कर आहेत हे सुद्धा आहे. यांचं खूप मोठं वय आहे. त्यांनी पूर्ण खूप सारा इलेक्शन या ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्हाला काय वाटते की कोण येऊ शकते? अलीम पटेल असं वाटतं. आपको क्या लगता है भैया? अलीम पटेल. अलीम पटेल हे नाव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चर्चेत आहेत. भरपूर अधिक युवा वर्ग आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहे. आपको क्या लगता है कोण आहे का? अलीम पटेल. अलीम पटेल हे नाव म्हणजे आपल्याला पाठ होण्यासारखं झालेलं आहे आणि इथं लहान लहान मुलं पण आहे. काय लागतं बेटा तुला? अलीम पटेल. लहान लहान लेकरांना सुद्धा अलीम पटेल वाटत आहे आणि खूप आमचे बंधू सुद्धा या ठिकाणी आहे. आपको क्या लगता है? अलीम पटेल हे खूप मोठ्या चर्चेमध्ये या ठिकाणी झालेला आहे. आपको क्या लगता है भैया कौन आएगा चुनकर? अलीम पटेल आगे करना है. कोई नहीं आएगा. आपको क्या लगता है? अलीम पटेल. कांटे की टक्कर है अमरावती शहर के अंदर. इंशाल्लाह अल्लाह ने चाहा तो अलीम पटेल चुनकर आ जाएंगे. अलीम पटेल हे मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्याला दिसून येत आहेत आणि त्यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आमचे आहेत वयस्कर त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे. आपको क्या लगता है कौन आपको क्या लगता है अच्छी टक्कर किसके साथ में होगी? आणखी खूप सारा या ठिकाणी आमचे मित्र आहेत. आपको क्या लगता है कौन आएगा? पंजा. देशमुख साहेब सुद्धा या ठिकाणी देशमुख साहेबांचे सुद्धा या ठिकाणी समर्थक भरपूर सारे आहेत. भरपूर या ठिकाणी असा वर्ग आहे जो वर्ग या आपल्या उमेदवाराला या ठिकाणी समर्थन करण्यासाठी आणि त्यांच्या विजयामध्ये सहभागी होण्यासाठी इथं आलेला आहे. आपल्याला काय वाटते कोण आहे का? अलीम पटेल. जे भरपूर प्रत्येक जे वर्ग आहे लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर जनतेपर्यंत तर त्यामध्ये अलीम पटेल हे नाव खूप चर्चेत सुरू आहे. तिथं मागे सुद्धा उभे आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. काय लागतं आपको कोण आहे? अलीम पटेल. आपको? अलीम पटेल हा शब्द आपल्यापासून सुटत नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे जो युवा वर्ग आहे हा जमा झालेला आहे आणि त्यांच्या विजयामध्ये त्यांना सहभागी व्हायचं आहे आणि त्यांच्या विजयाची ते वाट बघत आहेत. आपको क्या लगता है कौन आएगा चुनकर? इसमें टक्कर हो सकती ज़्यादा. आपको क्या लगता है? अलीम पटेल आ गए इंशाल्लाह. आपने डायरेक्ट डिक्लेयर कर दिया क्योंकि हमने ग्राउंड में मेहनत की अलीम पटेल के साथ पक्के कार्यकर्ता. अच्छा, अच्छे कार्यकर्ता है और अपने उम्मीदवार को कॉन्फिडेंटली विजय कर रहे हैं और हमारे बहुत सारे यहाँ पर समर्थक और उनके जो उनके खुशी में सहभागी होने आए हैं उनसे भी जानकारी लेते हैं. क्या लगता है आपको? दिल पे हाथ रखकर पटेल साहब बोल रहे हैं, बहुत बड़ी बात है. आपको क्या लगता है? मतलब यहाँ पर अमरावती में एजुकेट पर्सन ही उनको होना और यहाँ की जो जनता यहाँ पे जो खड़ी है इनको टोटली अलीम पटेल जी यहाँ पे होना ऐसी यहाँ की जनता बोल रही है.